परशुराम जयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रॅली निघालेली आहे। काय भावना आहेत या वेळेस त्यांच्या जाणून घ्या। कसं वाटतंय रॅली काढली तुम्ही? रॅली काढली खूप छान वाटतंय आणि ह्याच्यात एकीचा संदेश जातो। आम्ही सगळ्या समाज बांधवांना त्याचबरोबर सर्व हिंदू समाजातील लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही पण आमच्या या रॅलीमध्ये सहभागी होऊन एकतेचं दर्शन दाखवावं। जय परशुराम। भगवान विष्णूचे 6वे अवतार म्हणून परशुराम जयंती आपण साजरी करतो। आमच्याकडे पण परशुराम जयंती सकल हिंदूंसाठी आहे। याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्साहाने युवती त्यासोबत महिला वर्ग खूप आहे आणि एक शांततेचा मार्ग च्या माध्यमातून आमची ही रॅली आहे। ही रॅली क्रांती चौक ते परशुराम स्तंभापर्यंत आहे आणि शेवटी परशुराम स्तंभाचं पूजन आपण या माध्यमातून करणार आहोत। सर्वांना एक शांततेचा आणि रॅलीचा एक शिस्तबद्धपणा यातनं दिसेल असं मी आवाहन करेन सगळ्यांना। भगवान परशुराम जन्मोत्सव 2025 वाहन रॅली म्हटलं की पुरुषांची संख्या जास्त असते। या अनुषंगानेच आम्ही ह्यावेळेस महिलांवरती जरा जास्त फोकस केलेला आहे। महिला जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडावा याच्यासाठीच आम्ही त्यांना खास आव्हान केलं होतं। यामध्ये केवळ ब्राह्मण समाजाच्या महिला नसून सकल हिंदू समाजाला आम्ही आव्हान केलं होतं की पहलगाममध्ये जो निर्भीड हल्ला झाला आहे एक तर त्याचं पण निदर्शन आहे आणि महिलांसाठी पण मला असं वाटतं की ह्या रॅलीच्या उद्देशानं त्यांना काहीतरी बळ मिळेल। जय परशुराम। मला तर अतिशय सुंदर आणि छान वाटलं। सगळे एकत्र आले ब्राह्मण समाज, अतिशय मस्त। खूप छान वाटतंय। सर्वांना परशुराम जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। सगळ्यांचा उत्साह तुम्ही बघू शकता। आम्ही आता ही रॅली अशीच पूर्ण करू। भगवान परशुराम की जय। भगवान परशुराम की जय। जय श्री राम। जय श्री राम। आरामात आरामात आरामात